का रे घर तिकडे तू इकडे चालली कुठं? मैत्रिणीकडे चालले. मैत्रीण खायला देते का? रोज उठते का मैत्रीण? रोज उठते का मैत्रिणी? मग का बरं मैत्रिणीकडे जायचं नाही का? परपंच सोडून दे. तुम्ही कसं जातात मित्रांकडे मैत्रिणींकडे? मी त्या करता सगळे बंद केले, मैत्री बंद केले, सगळे बंद केले. मी माझ्या मैत्रिणीकडे मी काय होतो कुठे चालली तू? तिकडे चालले माझ्या मैत्रिणीच्या अरे घरी. काय त्या मैत्री का रोज रोज उठले का चालली? काय मला तू नक्की मला तू काय नकरी ते काय पाठवून तिने नवीन साडी घेतली, तिची साडी बघायला चालले. तिने साडी बघायला बोलवलं अरे मला. काय तू तसंच का सांडली असता नाही का तू गेलेस तुम्ही नवीन साडी घेणार आहे का लगेच मला? तुम्ही नवीन साडी घेता तर मी तू थांबते. नाना तर परत हाऊस केली मी पण तरी तू आहे ना तू इचावानी नागावरच मी चालले माझ्या मैत्रिणीकडे साडी मी काय बघायला होतो चालले. मी काय होतो तू खऱ्या म्हणा तू काय सांग मला पहिले. तू घरात लक्ष नाही, स्वयंपाकात लक्ष नाही. एक दिवस कोणीच केलं तर भाकर करत नाही, भाकर कोणीच करत नाही. सकाळी बारी चहा केला तर एक टाइम केला तर एक टाइम करत नाही. सारखी मैत्री का खायला द्यायची का? तुम्ही घरात राहतात का वेळेवर बघायला मी स्वयंपाक करते का नाही, मी पाणी आणते का नाही, कपडे धुते का नाही, काय काम करते ते बघायला तू आहेत आहे का? ना तू आता ना डोक्याच्या वर पाणी चालली. सकाळी उठल्यापासून मित्रांबरोबर फिरत बसता, तिकडे मैत्रिणी बघता का काय करता? मी आहे का बघायला तुम्हाला? मी काय होतो लक्ष द्यायला. हं? हा? पण तिकडे गावात मैत्री नाही का तुला? गावात मैत्री नाही नाही, का? मला हीच मैत्रीण माझी आवडीची, मला तिच्याकडेच जायचंय. बरं तिला आहे का सवड तुला याला? तिला आहे का सवड? तिचं बाळ लहान आहे, तिला सवड नाही. हा तिचं बाळ लहान आहे. हा मग एवढं काय तिला भेटायला पण असं काय तिने नवस साडी का? आणली, तिने बघायला बोलवलंय मला. बाई मी तुला गोडी सांगतो बघा. मग माय ना माझं डोकं तापलं ना नवीन आता माहेरची साडी आली, हा. माहेरची साडी आणली ती तिने. साडी जाऊ दे, ती साडी लाव काढी. मी काय म्हणतो हा साडी साडीला तिने काढी आणली लावू ना, साडी तिने आणली ना. म्हणजे माझ्या मैत्रिणीला पण तुम्ही भांडायला लागले का? मैत्री म्हणजे मग साडीला काढी लावू याचा अर्थ काय? बरं लग्न झालं तुझे वर्षभर तुला मैत्रीण नव्हती, आता रोज दिल्ली मैत्री. अशी कशी मैत्रिणी? तुम्हाला बाहेर 24 मित्र आहेत, मला एखादी मैत्रीण नको का? माझी एकच आहे ती जीवा भावाची. येतो मी तुझ्या मैत्रिणी पाहायला. मी नेणार नाही का? तुम्हाला, तुम्ही यायचं नाही. माग वास येतो का मी तुझ्या नेणार मैत्रिणीला? पण वास नाही. येतो? मी एकटीच जाणार आहे. काय एकटी जाणार? काय एकटी जाणार आहे? का तुमचं एवढं बोलायचं काय संबंध येतो? तुझा नवरा अधिकार आहे माझा मी माझ्या बोलायचा. मनाने काय करायचं ते मी बघल. म्हणजे माझी मर्जी. मी 5 फेरे मारून आणलेले, 5 फेरे मारून माझा अधिकार आहे बोलायचा. तरी पण मला पण अधिकार आहे, माझी मर्जी, मला कसं वागायचं ते म्हणजे मी ठरवेन. तुम्हाला ऐकू शकत नाही का? नाही, म्हणजे आज मी चालले थांब उभी राह, जाऊ नको मैत्री. मी काय होतो तुला एक गुढी सांगतो, मैत्री का गेली का येऊ नको. त्या मैत्रीकच राह, मैत्रीकच राह. तिच्याकडे कसं काय राहील? नाही माझं घर आहे, घरी येणार नाही का मी? कंच आता त्या घराला जर तिला बाहेर नाही त्या घराला काय साठी ती धरू. तुम्ही घरी जाऊन थांबा, मी आले. आईला बारे डोकं खायला बायको हा मग दुनियात बायका असे बरीच्या खालीच. चालले मी रागायला. तिला खुशाल मैत्रीण एका दिवशी ना जाऊन दे, आजच्या दिवस जाऊन दे, उद्या आहे ना उद्या तिच्या मागं जातो ना कधी मैत्रीण पाहतो आणि अशी ठेसतो धरून का मग आपण नाही परत त्याला तर ते शाळेत सोडायचं राहिले असते त्याच्या अजून. आशा 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 मेरा साया साथ होगा हॅलो, तू जहाँ काय विचारत बसले? रहेगा. काय विचार बोलायचं? जानू वाट बघत बसलेत. बोला पुढे पटपट. काय बोलू आता? तुला मनाच्या भावना समजल्या पाहिजे हा ना. ना, फार प्रेम करतात ना माझ्यावर, आता काय म्हणून बोलू? तुम्ही आले ना इथपर्यंत भेटायला. हो ना. मग हा. असं मी एकटीच आहे ना, का अजून दुसरं कोणी आहे? हे म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का तुझा? पाठीमागे डोळे नाहीत मला, समोर आहे म्हणून ठीक होतं. असं काय जे समोरून प्रश्न केलाय. बायकांचं आहे ना हे असंच राहतं. मला नाही आवडत. विश्वास केला ना तर विश्वासानं राहायचं माणसाने. हो, पण मग आता नवऱ्याला सोडून आले मी तुम्हाला इथपर्यंत भेटायला, मग तुमचा विश्वास किती ते बघितलं पाहिजे ना अजून. हा उद्या माझ्या जागी जर चांगला भेटला कोणी तर? नाही, तुम्ही तर आहे भरपूर तसे चांगले, पण तरी पण मी बघत असते अजून नक्की. एक काम कर, आपण दोघंच आहोत का अजून तिसरं कोणी आहे? एक काम कर, 5 मिनिटात मी जाऊन येतो. तू बस येतं. हा कुठे मी डोकं आलो. आपटायचंय? हा कुठे जायचं? जायचंय जरा काम आहे. मी आलो, मी 5 मिनिटं. मैत्रिणीला भेटतात? अरे मैत्रीण कोण नाही बाबा. तूच हाती गाजर आणतो ना गजरा मस्त. हा मला ते हा येतो मी. काळजी घे, मी आलोच 5 मिनिटात. एवढी लाडाची आहे मी? हा
गजरा आणायला गेलेत माझ्यासाठी. बाई काल तर कोणी वेगळीच होती, हे कोण म्हणायची? अगं बाई ही तर आशा. थांबा हिला समजावंच लागेल. काय ग काय करते तू इथं? काय हो ताई बसले काय करते पण इथे एवढ्या लांब असं बसले. घरापासून? बोला ना काय आणि त्या नवऱ्यासोबत काय किटकिट चालली होती तुझी केव्हाची? अहो काय रोजच भांडणं मग? चालू असतात. आपण तुला पटत का असं? कशाला भांडायचं? एवढा चांगला नवरा आहे, काय फरक पड? काय कशाला करतात भांडायचं आता? तू? ते पण माझ्यावर शेक करत असतात. मला अगं ते तू अशी राहती तर मग करणारच ना. पण अचानक काय तुला जवानी आल्यासारखी ड्रेस काय घालती, मेकअप काय करती, नेमकी काय चाललं काय आहे तुझं? अहो ताई मग आता तुम्ही सांगा, याची वन एकदाच आहे. आता नाही ड्रेस घालायचे, साड्या नाही घालायच्या, मग केव्हा घालायच्या? मी केव्हा आनंदाने जगायचं? हा मला रोजच रोजच भांडत असतात. ड्रेस नको घालू, साडी नको घालू. मी मग कसं राहू? तसं येडी तसं राहू? त्यांना समजावून सांगायचं ना. भांडते कशाला? जा निघा, मला काय करायचं मी करेल, ही काय पद्धत आहे बोलायची? अहो मी तुम्हालाच भेटायला येत होते. म्हणले का माझ्या बरं? काय मैत्रिणींनी झालं? साडी घेतली हा आणि साडी बघायला बोलवलंय, म्हणून मी मी चालले. साडी घेतली तुला कोणी सांगितलं? असं सांगितलं त्यांना मी. म्हणजे पण खोटं मला येऊ बोलली. देत नव्हते म्हणजे ते, म्हणून उद्या मी असं उद्या त्यांना उद्या सांगितलं येऊ दे कारण. तुझा नवरा घरी मला विचारायला का तुम्ही कोणती साडी घेतली. मला माहिती नसतं मी त्याला काय उत्तर दिलं असतं? पण काय करू, मला तसं बाहेर निघू देत नव्हते, म्हणून मी असं सांगितलं. तुमचं अरे पण नाव मग पुढे माझं करून नाव आणि काय मी केलं? दुसरं काय बाहेर सांगितलं निघाले. असतं ना, दुसरं काही पण सांगितलं असतं ना तू. आणि कोणासोबत बसलेली होती? सांगा कोणासोबत बसलेली होती? मी बघितलं. कोण होता तो? ते पाहुणे होते. कोणते पाहुणे? ते असंच गावाकडचे पाहुणे होते, बसले होते इथं. मी चालले होते, चालता चालता ते दिसले. एवढे म्हणून मी चिटकून बसतात का पाहुणे? बसले त्यांच्या जवळ. एवढे दोन शब्द चिटकून? बोलले. आणि खांद्यावर हात काय? एवढा चांगला नवरा आहे घरी, त्याला बघायचं सोडून. हा दिसायला असेल कसा पण आहे ना. अगं ताई, पण तो काळा नवरा रोज मला भांडत राहतो. मला किती त्रास होतो, हे नवऱ्याशिवाय कधी बाईला बघणार तू? इज्जत नाही. अशा आलतू फालतू लोकांच्या मागे लागून काहीही फायदा नाही. बघ माहिती तुला, काल दुसरी बाई होती, परवा दुसरी होती. काय तुला प्रकार दाखवा? तुला खोटं वाटतं ना? हे बघ, हे बघ, दिसली? दिसलं ना? तोच आहे ना? हो तोच आहे. त्याच्या मागे फार तू पागल झालीये. पागल झाले, पण काय करू आता? हे बघ मी बघ, माझं मन अजून देऊन बघ, बसले. अजून बघ, हे बघ, हे बघ, दिसला? हा हे दिसली? हे बघ, ही दिसली, हे बघ, दिसली. ही पण एक भवानी पण दिसली मी का? आता माझं मन देऊन बसले त्या म्हाताऱ्याला. काय करू? मला खूप आवडतो तो म्हातारा. मग तुला काय गॅरंटी का तू तुला सांभाळेल? हो मला गॅरंटी सांभाळेल मला. आणि हे काय मग, हे फालतू हे काय? या भवान्या कोण आहे मग? पण आता ह्या काय? तुझ्यासारख्या भरपूर भवान्या त्याच्या आयुष्यात आहे. नवऱ्याला सोडून त्याच्या मागे लागली तू. अगं ताई, आता कोणी पण तो दिसतो चांगला म्हणून, गोरा गोमटा दिसतो सुंदर म्हणून कोणी पण त्याच्या दिसण्याला मागे काय करते? लागतं. दिसण्याला काय करते? दिसणं महत्वाचं का? एवढा चांगला सोन्यासारखा नवरा तुझ्या घरात आहे, त्याच्याकडे बघ ना. मी आता त्याच्यासोबत भांडणं करते. काय भांडणं सरळ करणार आहे भांडणं तू? काय मला बोलणार आहे अजूनपर्यंत त्याला? प्रूफ माहिती नव्हता. आता प्रूफ मला माहिती झाला ना, मी सरळ भांडणं करणार आता. तो तुला असं हुसकून का देईल. असं? तुला म्हणेल तू नाही तर दुसरी. का माझ्याशी त्यापेक्षा त्याने त्या असं केलं? नवऱ्याची माफी माग आणि त्याच्याकडे जा. हे नवरा- फालतूपणा करून काही होत नाही. नवरा तो नवराच असतो. हे दिसायला असतात फक्त. तुम्हाला यावं लागेल, कारण तुमचं नाव सांगितलंय. मी तुमच्या आड लपून भेटायला आले होते. पहिले तू जाऊन बोल. पण आता त्याच्यावर माझं प्रेम आहे, शहाणी त्या असशील ना म्हाताऱ्यावर. तर त्या म्हाताऱ्याचं नाद सोड आणि चुपचाप तुझ्या नवऱ्याची जाऊन माफी माग. ऐकायचं तर ऐक, बाकी पुढचं तूच बघ. येते मी. काय झालं रे? का अरे रडून का तुम्ही- राहिली? हा? रडून का राहिली? मग रडू नको तर काय करू? मग हा? तुमचे बाहेरचे सगळे मला फोटो बघायला भेटले. किती अजून माझ्यापेक्षा किती मैत्रिणी आहेत तुम्हाला. हा, माझ्यावर तर जीवापाड प्रेम दाखवताय. माझं तर तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. मग अजून किती मैत्रिणी आहेत तुमच्या? तुला वाटतं ना मी तसं आहे? हो मी फोटो बघितले. अरे फोटो आजकाल आहे ना डुप्लिकेट होतात, लक्षात ठेव. तुला वाटतो तसा ना मी, ते एक काम कर, माझाच नाद आहे ना तू सोडून दे.
कारण मी पण पोरा बाळावाला आहे, मला पण घर संसार आहे, तुझं लग्न झालेलं आहे, त्याच्यामध्ये मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही. तिकडे झक मार तू, मला माहिती नाही, समजलं? तर मी काय करू आता? इथून नवऱ्याला पुढं सोडून येते तुम्हाला भेटायला. आता तुम्ही म्हणता असं, तुम्ही पण असं वागता. मी नेमकं काय करायचं? आत्महत्या करायची? हा आत्महत्या करायची? आत्महत्या कशाला करायची? चांगला नवरा आहे, नवऱ्याला सांभाळ. नवरा पण तुमच्यावरून भांडतो ना मला. हा सोड ना, म्हणून तर बोलतो माझा नाद सोड, मला नको, मला तुझ्यात इंटरेस्ट राहिला नाही. नवरा पण म्हणतो माझा नाद सोड, त्यालाच जाऊन पकड. तुम्ही पण म्हणता माझा नाद सोड, त्याला जाऊन पकड. काय करायचं मी नेमकं? हा काय करू मी नेमकं? मला याच्यावर एकच पर्याय दिसतो, त्याची माफी माग, तो बिचारा तुला सांभाळून घेईल. माझं किती केलं तुमच्यावर तर तू प्रेम लग्नाची आहे. बायको आहे, लक्षात ठेव. लग्न आणि प्रेम खूप अलग अलग असतं. म्हणजे तुम्ही मला धोका देऊ राहिलेत? हा धोका देऊ राहिले? डोक्याचा काही प्रश्नच आला नाही. मी पहिल्यांदाच तुला बोललो होतो मी तुझ्याबरोबर लग्न वगैरे करणार नाही. तुम्ही पहिलेच कशाला मला जाळ्यात अडकवायचं तुम्ही प्रेमाच्या? मी कशाला जाळ्याचं अडकवलं? तोच मला अडकवलं. तुम्ही किती चांगले, मला पिक्चरला घेऊन चला, मला इकडे घेऊन चला, मला तिकडे घेऊन चला, मला धबधब्यावर न्या. काय धबधबा ते आता माझं तोंडाचं कुठंतरी हे करायला, मला भंडारदाराला घेऊन जा, बोला ना कुठे जाते तोंड बोला. मला तिकडे घेऊन जा, मला इकडे घेऊन जा, मला हे पाहिजे, मला कुक कुक करणारा कोंबडा पाहिजे कापून, त्याची बिर्याणी करायची आहे, मला असं करायचंय. कोंबडा आणि आवडतो, आतापर्यंत बिर्याणी आवडते. मग आता काय करायचं? आतापर्यंत तुम्ही आवडता मला, मी तुम्हाला सोडणार नाही. हे बघ, मला तुझ्यात का मला अजिबात इंटरेस्ट फसवलं? नाही. मला बिलकुल तुझ्यात इंटरेस्ट नाहीये. का बरं इंटरेस्ट? संपलं तुझं, माझं संपलं. आज गरज हे बघ, तुमचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम आहे याचा अर्थ. हे बघ, तुला मी पहिल्यांदाच बोललो होतो. माझ्यावरचं प्रेम कमी झालं असं वाटतंय मला. हा, मी पहिल्यांदाच तुला बोललो होतो की बाई, मला लग्न करायला तुला आवडणार नाही. तू जर माझं आणि तुझं रिलेशन राहावं लागल तर बायकोप्रमाणे राहावं लागल. मला तुमच्या सोबत राहायचंय. हा, मी तुम्हाला ते सोडणार होणार नाही. अशक्य. आता तिकडून अशक्य, तिकडून आता मला नाही म्हणतायत. मग मी काय करायचं नेमकं? तू मला सोड, मेहरबानी होईल. मी तुमच्या भेट नाही ना, आत्महत्या करीते. आत्महत्या कशाला आत्महत्या करते? आत्महत्या करीते. नाही नाही बाई, आत्महत्या आम्ही दोघं पण जाऊ. तो बिचारा चांगला माणूस आहे, तो बी माझा चांगला जीवाचा जीवलग मित्र आहे. मी त्याला समजून सांगतो. मला तुम्हीच पाहिजेत. मग नाही तर मग माझी बायको मग आत्महत्या करील. नाही, मला तुम्हीच पाहिजे. तुम्ही काय मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं पहिलं? मी नाही ओढलं, हे चुकीचं आहे. मग मी का ओढलं? असं कसं वाटतं तुम्हाला? मला जवळचा घेतलं पहिल्यांदा. मी सोड सोड, तुझं माझं तुटलं. काय तुला उडवडी भरली काय माहिती? लोक किती माझ्या मारते. का वहिनी, काय म्हणता? काय चाललं? झालं का आवरलं का? काय नाही, चालले घरी. हा? घरी चालले. घरी चालले? हा अच्छा अच्छा अच्छा. इकडे लावली का मीटिंग? हा, आवरली. आवरली का? काय लय नाराज दिसू राहिलं. काय नाही. काय नाही. अहो वहिनी, एवढा सोन्यासारखा नवरा आहे तुमचा आला. हा, अहो असं लोकांचे मान येत नाही पडू. तो माणूस चांगला नाही, तुम्हाला त्या दिवशीच मानणार होतो मी. पण काय करायचं भाऊजी, एकदा मन गेलं एखाद्या माणसावर तर ती व्यक्ती कशी असली तरी ती चांगलीच वाटते. आपण नवरा त्या माणसाचं मन जातं, त्या माणसाला चांगलीच वाटते ती व्यक्ती. मी काय म्हणते, नवरा नसल्यावर ती गोष्ट केली ठीक आहे, किंवा काय झालेलं असं ठीक आहे, पण आपला नवरा कसा काय हाय ह्या गोष्टी सोडून आपण दुसऱ्या बरोबर करतो. आज त्या नवऱ्याच्या जीवाला काय वाटल? तुम्हाला वाटतं तुमचं त्याच्यावर आयुष्य निघेल म्हणून? नाही तर ते सोडून गेले मला तडाफडकी त्यांनी. हा, ये ना तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ भेट राहिले आता हे. मला म्हणतात हा, मला म्हणतात माझे बायका पोर आत्महत्या करतील मग तुझ्यामुळे. हा, पहिलेच मी तुला विचार करायला सोडून पाहिजे चाललो. होता. तू तुझ्या घरी जा, तुझा नवरा सांभाळ, हा, आणि तुझं तू राहा. त्याला त्याच्या बायको पोरांची काळजी, तुला नाही बाई तुझ्या बायको नवऱ्याची पोरांची मला काळजी. तडकन सोडून गेले आज. हा ना. ताई माझे डोळे उघडले. कुठे डोळे उघडले? डोळे तुमचे खालीचे डोळे बंदचे अजून तुमचे. नाही म्हणून म्हटलं बरं लवकर डोळे उघडले. हा, मी आता नाही तर माझ्या बसले घरी असते चालले. आयुष्याचं पण सत्यानाश आता घरचे पण स्वीकारतात का नाही? का आता शिरपतराव? तिथं भांडणं करून मी आले होते घराच्या बाहेर. घराच्या भेटल्या वहिनी? ते तर आले. वहिनी भेटल्या. समजून सांगत होते त्यांना. काय म्हणलं जाऊ द्या, द्या विषय सोडून. काय करते ते तुम्हाला नाही माहिती. नाही नाही, आपण घरच्याला नाही माहिती विचारते नाही, आपण पुसते नाही, हा ना. सुची बोलत नाही माझं. हा का? मी निर्णय घेऊन टाकलाय. काय? पट्टी केलेली भाऊ. मला सन्नीच घेऊन टाकायचं, बायको नकोच मला. आ,
नको नको. नाही ते काय क्रिकेट बिकेट आहे का तुम्ही 40 वर्षापर्यंत खेळले सनेच घेतला मी काय होतो हा जसं लग्न झाल्यापासून या बायकोचं मला सुख पाहायलाच भेटलं नाही. नाही सुईचे जेवण, हा. नाही सुईची बोलत, नाही सुईची चालत, काहीच नाही सगळं हातानाच हातानेच करायलाच बायको असं. बायकोपासून हाताला भाकरी करतो. आता काय अहो सांगू? जाऊ द्या आता तिला तिची कर्माचे फळ सगळे मग वहिनी मिळाले. तुम्ही कमीत कमी करून देत जायचं हा 2 घास माणूस सुखाने खाईल हा मी पण थोडस वावत गेले होते पण आता माझे डोळे उघडले. डोळे उघडले म्हणते. आता डोळे उघडू द्या काय उघडू द्या. एकदा माणसाचा विश्वास उडाला ना एकदा तापेल पाण्याला चव येत नाही. दादा सोडली म्हणते ना आता. अहो, तापेल पाण्याला किती परत गार करायचं फ्रीज मध्ये ठेवा त्याला ती चव येत नाही. चव निघून जाते. हा का एक आहे तिला मी आजपर्यंत आवडलो नाही. हा तिनं कधी मला सुख समाधान दिलं नाही. त्याच्यापेक्षा ना मला ही बायकोच नको. मी तसं रांड कराईन. भाऊजी प्लीज तुम्ही एवढ्या वेळेला समजून सांगा ना. अहो मी आता आता नाही असं तुमचा चुका नाही नवरा करणार लग्नाचा आहे. नवरा म्हणतोय. तुम्ही आता एवढ्या वेळेला द्या, भाऊजी द्या, समजून द्या, सांगा. हा. ताई ज्या तुम्ही बायकोला समजून आहे ना, सांगा एवढ्या तिला वेळेला. माझ्या घरात सुद्धा दार बंद विचार करतात. ती जर घरात राहिली तर मी ते घर सोडून जाईन. एवढ्या वेळेला माफी करून घ्यायला सांगा तुम्ही ना काय करू पण पोरांसाठी लेकरांचं कडे पा लेकर आहे ना लेकराला दुसरी आई करून आणि मी कधी आंधळी आता पांगळी कुठं मिळायला गेल्या या भेटतील वया भेटतील. काय बोला त्या तुम्ही बरं जाऊ दे वहिनी तुम्ही इथून पुढे आज करणार नाही ना नाही. बरं का 2 लेकरं नाही म्हणले मला जाऊ द्या त्यांच्याकडे द्या लक्ष सोडून दे. जाऊ द्या संसार आहे यांच्याकडे पण शेवटी. लक्ष नाही दे. म्हणजे नाही एकदा नाही म्हणजे हो भाऊजी नका ताणू तुम्ही बी एकदा मन उठला माणसाचा ना त्या कुठला मजा नाही. काय मन उठत आणि काय नाही. झाले किती दिवस 15 दिवस झाले लग्नाला आमच्या. नाही ना असं नाही राहत देईल ना ना सोडून आता. ती मग बोलली ना माफ. बोलली आता सुधारायला तयार आहे ती. तसं नाही. मग चाल द्या मी काय होतो ज्याला अंड चोरलं ना त्याला कोंबडीचा वेळ लागत नाही. तिला सवय लागेली ती नाही हटू शकत. तिच्यापेक्षा तुम्ही तिला समजून सांगा नाही तर नका सांगू. मावल्या शाळा चालले मी चालू तिकडे. अहो भाऊजी ऐका ना नाही ऐकणार माणसाने एकदा संताप आला ना वहिनी पाहते तुमचं घरचं आहे तुम्ही पाहता तुम्ही हाताने तुमची चूक केली जा त्या तुमच्या बाबाची कर्माचे तुम्हाला फळ आहे पहा तुम्ही त्याच्या मागं जा ऐकलं तर ठीक ताई आहे. तुम्ही चला ना भाऊजी नाही तुम्ही चला नाही ना. जा तुमचं घरचं मामला एकदा आहे समजून तुम्ही काय आम्हाला सांगा. विचारून तुम्ही असं केलं नाही जा जा पटकन जा जा बाई पुढं. पटकन हाता पाय पडा जा पटकन चल चालले मी घरी आता.